नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरती काल आलेली अपडेट आहे. तर माहिती काय आहे तर ती पाहून घेऊत. बघा थोडक्यात विषय काय आहे. तर विषय बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत अजून काही विद्यार्थी आहेत यांचे म्हणजे निवड झालेली आहे. तर त्यांना वैद्यकीय किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. कोणकोणते विद्यार्थी आहेत तर ते पाहून घेऊत. त्या अजून थोडक्यात माहिती पण वाचून घेऊत. बघा खाली जर तुम्ही माहिती वाचली तर बघा, उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक 18/8/2026 व 19/8/2026 रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येणार आहेत. सोबतच्या यादीत नमूद केलेल्या वेळापत्रकान्वये उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद दिनांकास वैद्यकीय चाचणीचा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलेना सांताक्रूझ मुंबई येथे सकाळी 9 वाजता हजर राहावे. तर खूप सारं बघा इम्पॉर्टंट आहे. जे आता अंतिम निवड यादीमध्ये जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर त्यांची चारित्र्य पडताळणी अहवाल म्हणजे निरंकन प्राप्त झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून म्हणजे बघा त्यांची वैद्यकीय चाचणी अहवाल घेण्यात येत आहे आणि त्यांना लगेच 19/8/2026 नियुक्ती पण देण्यात येत आहे. जे विद्यार्थी आहेत तर नक्कीच जा, तुम्हाला वेळ आहे. नाहीतर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना लागू शकतो त्यांचा पण नंबर. नाही तर बघा आता खाली पण माहिती आहे. बघा, सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिली तर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर वेळोवेळी अपडेट पाहायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना बघा चान्स भेटू शकतो. कारण खूप सारे विद्यार्थी आहेत जे की मुंबई पोलीससाठी क्वालिफाय त्यांनी अंतिम निवड यादीमध्ये नाव पण आहे, परंतु ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू दे किंवा वैद्यकीय चाचणीसाठी जात नाहीत. त्यामुळे वेटिंगमधील उमेदवारांना अजून चान्स आहे. अजून खाली पाहूत. उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरिता बोलाविण्यात आले म्हणून नियुक्तीचा अधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र, सामाजिक आरक्षण प्रमाणपत्र इत्यादी ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खालील नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावेत. नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी: भरती ओळखपत्र, 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड, दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे. म्हणजे आता तुमची वैद्यकीय चाचणी अहवाल झाला आणि तुम्हाला तुमची नियुक्ती झाली तर तुमच्यासाठी हे दैनंदिन गरजेच्या वस्तू जे लागतील ते ट्रेनिंगसाठी असोत किंवा पुढे अजून काही दिवस असतील याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे. बाकी अजून खाली बघा, खाली पाहायचं म्हटलं अजून काही माहिती आहे, हे तुम्ही वाचून घ्या. नाहीतर व्हिडिओची लेंथ खूपच लांब होऊन जाईल. त्यामुळे ही थोडक्यात माहिती आहे तर ती वाचून घ्या. यामध्ये बघा हे काय काय घेऊन यायचं आहे सोबत, वापरण्यासाठी कपडे वगैरे आणि 2000 रुपये घेऊन जायचं आहे तुम्हाला. तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल ID अद्ययावत ठेवावा म्हणजे चालू ठेवावा. उमेदवारांनी आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरणार्थ सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू नयेत. अशा वस्तू हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. आणि इथं बघा विशेष सूचना आहेत. भरती आवेदनपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही. त्यामुळे वेटिंग लिस्टवरील विद्यार्थ्यांना खूप चान्स आहे.
सो तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर नक्कीच तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा, जेणेकरून तुमच्या महागाल चलनानंतर तुम्हाला भेटणार नाही संधी. बाकी अजून बघा खाली अजून काही माहिती आहे. सदरची पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन आहे. सदर अटी व शर्ती उमेदवारास बंधनकारक आहेत. नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराने भरती निकषाची अर्हतेची पूर्तता न केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही, अथवा नियुक्तीनंतर पात्रतेच्या विषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल. तर आता आपण विद्यार्थी बघत हे विद्यार्थी आहेत. मुंबई पोलीस भरती 2024-25 वैद्यकीय तपासणी व नियुक्ती आदेश देण्याकरिता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी. आता बघा एकंदरीत खूप पहिलं पण आपण 14 तारखेला समथिंग 12 तारखेला का 14 तारखेला आपण घेतलेलं होतं, 12-13 तारखेला. तर खूप सारे विद्यार्थी होते. अँड हे अजून एक्स्ट्रा नवीन आहेत बरं. सो हे एक्स्ट्रा नवीन आहेत विद्यार्थी. यांना पण 18/8/2026ची डेट आहे. इथे तुम्ही पाहू शकता टाईम आहे 9 AM 9 वाजता सकाळी. सो इकडे विद्यार्थ्यांची नाव आहेत, त्यांचा एक्झाम सीट नंबर आहे, रोल नंबर आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. बाकी अजून खाली स्क्रॉल केलं तर बघा इथे 31 आहेत. नंतर पुढील हे यामध्ये बघा यामध्ये अजून 66 खाली 31, 32 ते 66 म्हणजे एकूण 66 अजून विद्यार्थी आहेत. सो लास्टला पण आहेत बघा 96. सो हे 96 विद्यार्थी आहेत, यांची वैद्यकीय चाचणी राहिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना चान्स आहे. त्यांनी आपले डॉक्युमेंट वगैरे बरोबर ठेवा, जेणेकरून तुम्हाला संधी मिळाली असेल तर नक्कीच तुम्ही त्या संधीचं सोनं करून घ्याल. बाकी भरती प्रक्रिया नवीन भरती तर येत आहे 15-16 किंवा 20,000 प्लस. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण भरतीचे वेळोवेळी अपडेट्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही चॅनलची हिस्ट्री पाहू शकता. त्यामुळे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अपडेट्स भरती प्रक्रियेचे पूर्ण अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. खूप मेहनत लागते विद्यार्थी मित्रांनो, कारण माहिती गोळा करणे, अपडेट देणे, वेबसाईट चेक करत राहणे. सो त्यामुळेच नक्कीच एक सबस्क्राईब नक्कीच करा. बाकी तुमच्या मित्रांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा, माहिती पाठवा. जर कोणी असतील तर त्यांना प्लीज सांगा, जेणेकरून त्यांची निवड रद्द होणार नाही. बाकी मला तर असं वाटत आहे की वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना खूप चान्स आहे, कारण हे परत बघा असंच 2-3दा हे PDF टाकलेले आहे त्यांनी. सो वेटिंगमधील विद्यार्थी नक्कीच लागू शकतात. तर भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.